आणि हे आहे वेस्ट मधून बेस्ट तयार करायचा हा बॉक्स आहे. ते आपल्या औषधाच्या बॉटल्स येतात त्याचा बॉक्स तो घेतला आणि त्याला हा पेपर लावला आहे आणि त्याच्यावर छान डिझाईन काढली आहे. हे बघा करणार आहे. आणि हे आहे ते एका याने खूप त्रास दिला आहे. सो हे खूप किचकट गेला आमच्यासाठी. मंडळी कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सो खरं सांगते पोरं शाळेमध्ये जातात पण अर्धम जास्त ताप डोक्याला आपला असतो, कारण त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी करून आपल्याला घ्याव्या लागतात. ते शाळेमध्ये फक्त एक सगळं म्हणजे ट्युशनचं म्हणा, शाळेचा अभ्यास म्हणा, त्यांचं होमवर्क म्हणा, जे काही आहे ते सगळं आपल्यालाच करावं लागतं. फक्त बॅग घेऊन त्यांच्यासोबत बसायचं बाकी आहे असंही म्हटलं तरी चालेल. कारण लाडूचे प्रश्न उत्तर पाठ करून घेता घेता माझे सुद्धा होतात, त्यांच्या पप्पाचेही होतात, म्हणजे इंग्रज साहेबांचेही होतात. सो खूप काही गोष्टी त्यांच्या असं वाटतं की अरे हे तर त्यांच्यासोबत जाऊन केलेलं बरं. आता बघा ना, लाडूचा प्रोजेक्ट करायचा आहे आणि लाडूची हेअरकट करून आणली, तो गेला आहे आंघोळीला. आणि त्याचा प्रोजेक्ट आता मी आणि हनी करणार आहे सोबत. हे बघा आणि प्रोजेक्ट असा दिला ना की डोक्याला ताप आहे. तुम्हाला दाखवते त्याचा प्रोजेक्ट काय दिला आहे ते. हे बघा कशी आम्ही तयारी करून ठेवलेली आहे बेडवरतीच. तर हे बघा तयारी सुरू आहे. हे बघा आणि प्लीज ते मागे बघू नका, कारण तुम्हाला दिसत आहे सर, तुम्हाला जे निघलेले दिसत आहे मागचं तो पेपर आहे, वॉलपेपर. आणि तो माझ्या भाच्यानी, लाडूनी आणि हनीने मिळून तो काढलेला आहे. हनी पण लहान बाबू आहे तिने पण काढलेला आहे तो. सो चला तुम्हाला दाखवते काय काय केलेलं आहे आम्ही. हे बघा हे एवढे सगळे आम्ही हे घेऊन आलोय, स्टिकर्स. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स आहेत. हे बघा ॲनिमल, फ्लावर, हे बघा ट्रान्सपोर्टेशन, फ्रूट्स, अगेन बर्ड्स. आणि हे काही जुने आहेत घरामधले, शोधून काढले मी. सी हे म्हणजे त्यांनी सांगितलंय हेल्दी फूड, कलरफुल बर्ड्स. कलरफुल बर्ड्स. आणि हे बघा हा आहे प्रोजेक्ट बुक. हे आहे त्याला कवर, डेकोरेशन, कलर अँड हो आम्ही काय म्हणतात कार्डबोर्ड. ओके. सो कार्डबोर्ड्स पण आम्ही आणून ठेवलेला आहे. आता प्रोजेक्ट एक्झॅक्टली आहे असा तो कसा करायचा आहे आम्ही आता ते शोधतो. कार्डबोर्डवरती करायचा की बुकवरती करायचा आहे ते आता आम्ही डिसाईड करतो. सब्जेक्ट आहे माय फेवरेट सीझन, त्याच्या लिहायचे टॉपिक. आणि म्हणजे टॉपिक, तर टॉपिक आहे 5 दिलेले आहेत. माय फेवरेट सीझन नंतर अ ते न पर्यंत 2 स्टिकर लावायचे आहेत. म्हणजे सी जर अ पासून ओके. सो हे बघा अ पासून जर अननस असेल तर अननसाचा स्टिकर लावायचा अननसचा, आणि परत अजून एक काहीतरी लावायचं आहे, असं न पर्यंत लावायचे. त्यासाठी मी एवढे सगळं स्टिकर घेऊन आले. त्याच्यानंतर मॅथचं लिहायचं आहे, मॅथचा एक फ्लॉवर काढायचा आहे. त्याच्यानंतर जंक फूड, हेल्दी फूड याचं कंपॅरिझन करायचं आहे, त्याचे स्टिकर लावायचे आहेत. सो असा हा टोटल प्रोजेक्ट आहे आणि तो हनी आणि मी आता कम्प्लीट करणार आहोत. सो डिसाईड केलं की कार्डबोर्ड वरती न घेता डायरेक्टली प्रोजेक्ट बुक वरतीच आता प्रोजेक्ट करायचा आहे. सो आता पहिलं तर मी त्याचे सब्जेक्ट लिहिले आहेत. सब्जेक्ट नंतर लिहायचं आहे माय फेवरेट सीझन, नंतर हेल्दी अनहेल्दी फूड. त्यासाठी तर मी डायरेक्ट बाबा स्टिकरच घेऊन आले. हे बघा हे आहेत जंक फूड आणि हे आहेत हेल्दी फूड. हे बघा. सो आता मी याचं कंपॅरिझन करणार आहे. 5 स्टिकर प्रत्येकाचे, म्हणजे याचे फक्त 5 लागणार आहे, याचे फक्त 5, पण तरी एवढं मोठं स्टिकर आणावं लागले. आणि हे 10-10 रुपयाचे आहेत. असे भरपूर स्टिकर आहेत. आणि अ ते ज्ञ पर्यंत मूळ अक्षरे लावायचे आहेत. आता ते पूर्ण शोधायचे आहे, त्यासाठी मी भरपूर स्टिकर आणले. कारण एका अक्षरापासून मला 2 स्टिकर लावायचे आहेत. त्यासाठी मी पक्ष्यांचे आणले, प्राण्यांचे आणले, हे फुलांचे आणले, हे बघा फळांचे सुद्धा आणलेत. आणि हो हो ते व्हीलचेअर्स म्हणजे ट्रान्सपोर्ट मेशन, म्हणजे जे वापरले जातात 2 चाकी, 3 चाकी, 4 चाकी, सायकल, जे काही असेल ते सुद्धा आणलं. काही सोडलेलं नाही. आणि काही आता हे घरामधले आहे ते आधी मी तुम्हाला दाखवले हे. आणि आता मी याचा प्रोजेक्ट सुरुवात करते करायला. सुरुवात तर झालेली आहे. आता तर माझे सब्जेक्ट झालेले. आता त्याचा पहिला प्रोजेक्ट हा आहे. नावाला फक्त लाडूचा प्रोजेक्ट आहे, पण करणार मी आणि हनी आहे. हनी गेली थोडी बाहेर तिच्या फ्रेंडकडे. आता तो त्याच्या हँडरायटिंगमध्ये मला फेवरेट सीझन लिहून घ्यायचं आहे. आणि आता इंग्रज साहेबांच्या मोबाईलची मदत घेते, कारण काही आहे हेल्दी आणि अनहेल्दी फूड.
सो तो EVSचा आहे, तो पण लिहायचा आहे. कंपॅरिझनसाठी मोबाईलची गरज लागणार आहे, कारण प्रत्येक गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण एक्झॅक्टली प्रॉपर प्रिपरेशन करून लिहायचं आहे. त्यासाठी थोडं मोबाईलवरती सर्च करायचं आहे. आणि यूट्यूब जिंदाबाद, यूट्यूबवरती भरपूर काही गोष्टी भेटतात आपल्याला, पॉईंट भेटतात. सो ते पॉईंट 4-4, 5-5 मला आता तिथून घेऊन प्रोजेक्ट बुकमध्ये टाकायचे आहेत. तर मंडळी, हे आहेत उत्सव मूर्ती, ज्यांचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यासाठी बघा, आम्ही 2 व्यक्ती यांची मदत करत आहोत, कारण हे प्रोजेक्ट करत आहेत, आम्ही त्यांची मदत करत आहोत. सो हे सगळं तुम्हाला माहिती आहे, सगळं घेऊन बसलेलं आहे. तर आमचे 3 प्रोजेक्ट झाले आहेत. एक झाला आहे माय फेवरेट सीझन, त्यामध्ये आम्ही समर टाकलेला आहे, कारण समरमध्ये आम्हाला उन्हाळ्यामध्ये गावी जायला आवडतं. गारगार ज्यूस प्यायला भेटतात, बर्फ खायला भेटते, आईस्क्रीम खायला भेटते आणि चॉकलेट, बघा उन्हाळ्यात चॉकलेट खायला. आणि आम्ही गावी भरपूर दिवस असतो, म्हणून आम्ही आमचं फेवरेट सीझन टाकलं समर. ओके. आणि त्याच्यामध्ये छान घरामध्येच कोंडून ठेवल्या जातात दुपारपर्यंत, संध्याकाळी 5 वाजता बाहेर काढतो आम्ही यांना. सो माय फेवरेट सीझन लिहिलं उन्हाळा. नंतर त्याचे काही 10 पॉईंट टाकले. नंतर टाकलं आहे हेल्दी अनहेल्दी फूड. सो हेल्दी फूडचे निघाले, चपाती टाकली, चपातीचे काय बेनिफिट भेटतात आपल्याला त्याचे 5 पॉईंट टाकले. नंतर टाकलं घी म्हणजे तुपाचे 5 पॉईंट टाकले. नंतर फिश टाकली, तिचे 5 पॉईंट टाकले. नंतर व्हेजिटेबल्स सॅलेड, म्हणजे सॅलेडमध्ये जास्तीत जास्त व्हेजिटेबल्स येतात. सो त्याच्यामध्ये काही पॉईंट घेतले. टोमॅटो झाला, गाजर झालं, म्हणजे कॅरट झालं, बीटरूट झालं, टोमॅटो झाला, कुकुंबर झालं, काकडी झाली. सो याचे पण असं म्हणून जर सॅलड होते त्याचे आम्ही पॉईंट टाकले. ओके. सो नंतर प्रोजेक्ट घेतला आम्ही मॅथचा. मॅथमध्ये निसर्गाची एक म्हणजे फ्लॉवर आणि पानं याची एक रंगोळी तयार करायची. सो तो झाला. पण आता सगळ्यात मोठा टफ चॅलेंज आहे तो म्हणजे ते ज्ञ पर्यंत स्टिकर लावायचे. सो आता आम्ही ते मिळून काढणार आहोत. एका अक्षराचे 2-2 स्टिकर चिटकवायचे आहेत. आणि आता हे सगळं माझ्याजवळ आहे. फिंगर क्रॉस सगळे निघायला पाहिजे, कारण आता ड्रॉ करणं पॉसिबल नाही. सो आता मी सीझर घेऊन ते सर्व आता कट करते आणि त्याच्यानंतर झालं की संपला आमचा प्रोजेक्ट. सो हा असा टोटल लाडूचा प्रोजेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग हे कवर लावायचं आहे आम्हाला. सो आता मी घेतली सीझर. आता मी काढते एका अक्षराचे 2-2 स्टिकर. ओके. फायनली मंडळी, प्रोजेक्ट काही झाला नाही. रात्रीचे वाजले 11. आम्ही 9 वाजेपासून प्रोजेक्ट साठी बसलो होतो. सो ज्याचा प्रोजेक्ट आहे तो गेला आता जेवण करायला आणि 11 वाजले. आता खरं सांगते खूप झोप येत आहे. आणि मी काय केलं माहितीये, 3 प्रोजेक्ट खूप इझी झाले, काहीच प्रॉब्लेम आला नाही. 4 प्रोजेक्ट खूप इझी झाले, पण 5वा प्रोजेक्ट खूप त्रास देत आहे. तो म्हणजे ते ज्ञ पर्यंत तुम्हाला 2 स्टिकर शोधायचे एका अक्षराचे. सो बघा, हे तुम्हाला इतके सगळे स्टिकर दिसत आहेत ना, हे बघा, हे एवढे स्टिकर. याच्यामधून आम्ही शोधून हे बघा, हे एवढे स्टिकर निघाले माझ्या हातामध्ये. हे मी डायरेक्टली कट केले, कारण नंतर प्रॉब्लेम नको त्यासाठी. इथं बघा, ते ज्ञपर्यंत आम्ही ते ज्ञपर्यंत इथं लिहिलं आहे सगळे स्वर व्यंजन. आणि त्याचे प्रत्येकी 2 ज्याचे स्टिकर भेटले त्याच्यावरती राऊंड मारले, तरी अजून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 समथिंग 22 अक्षर आहेत की त्या 22 अक्षराचे प्रत्येकी 2 स्टिकर मला आता ड्रॉ करायचे, तेही हाताने. आणि बाकीचे हे माझ्या हातामध्ये आहेत असे प्रत्येकी 2-2 काढून ठेवलेले. म्हणून तो आता पॉसिबल नाही सर्व प्रोजेक्ट तयार होणं. आणि ड्रॉइंग बघा, मी तिला काढून दिली आणि ती आता कलर करत आहे ड्रॉइंगला, ते बघा. सो आता किती ताप आहे या डोक्याला. सो आता हा उर्वरित भाग मी उद्या करणार आहे. ठीक आहे. सो फायनली मंडळी, आजचा दुसरा दिवस आहे लाडूच्या प्रोजेक्टचा. आणि हे आहे वेस्ट मधून बेस्ट तयार करायचा. हा बॉक्स आहे, ते आपल्या औषधाच्या बॉटल्स येतात त्याचा बॉक्स, तो घेतला आणि त्याला हा पेपर लावला आहे आणि त्याच्यावर छान डिझाईन काढली आहे, हे बघा. सो अजून काही करावंसं वाटत नाही याच्यासोबत, कारण छान वाटते. कारण हा पेन्सिल पेन होल्डर असं म्हणून त्यांनी सांगितलं बनवायचं, तर मला वाटलं इनफ आहे हे एवढं सगळं. आणि प्रोजेक्ट हा बघा, हे झालं आहे प्रोजेक्ट बुक तयार लाडूचं, हे बघा. हे मी लिहिले. हे हनीचे हँडरायटिंग आहे, हे हनीने लिहिलं आहे.
आणि तुम्हाला गंमत दाखवते मी. सो हे बघा, हे आहे हेल्दी फूड. ओके, याला पेंट करायचं आहे. आता हनी करणार आहे. आणि हे आहे ते एका याने खूप त्रास दिला आहे. सो हे खूप किचकट गेलं आमच्यासाठी, बट आम्ही हे कम्प्लीट केलं कारण एकाच अक्षराचे 2 भेटणं पॉसिबल नव्हते. हे कसं तरी शोधलं. तुम्ही बघितलं आहे पहिलेच, मी तुम्हाला दाखवलं मी काय केलं आहे म्हणून. सो असा हा प्रोजेक्ट झाला सर्व. हा लाडू साहेबाचा प्रोजेक्टसाठी 2 दिवस लागले. घरातले कामं करून सगळं करून रात्री हे प्रोजेक्ट करायला बसणं म्हटलं म्हणजे खरंच खूप अवघड आहे. पण फायनली आम्ही तो केला. आणि आता हा लाडू घेऊन जाणार शाळेमध्ये. काही त्यांनी पण मदत केली, असं नाही की आम्हीच केला, त्यांनी पण थोडंफार काहीतरी केलं त्याच्यामध्ये. सो अशा पद्धतीने हे झालेलं आहे मंडळी. असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत आणि असाच तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.